शाळेत पाणी पिण्यासाठी पण परवानगी नव्हती, पण त्याच माणसाने आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात एक मुलगा जन्माला आला. घरची परिस्थिती तशी साधी. नाव भीमराव रामजी आंबेडकर. आज त्यांची 135वी जयंती. शाळेत बसायची जागा वेगळी, पाणी प्यायचं तर शिपाई स्वतः यायचा, कारण नळाला हात लावायला बंदी. शिक्षक विचारायचे नाहीत, पण भीमरावांनी हार मानली नाही. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली आणि तो मुलगा निघाला थेट अमेरिकेला. त्यांनी जातीचा अपमान सहन करत 2 देशांमधून डॉक्टरेट पदवी मिळवली आणि त्या काळी असं करणारे ते भारतातील एकमेव होते. LSE चे प्राध्यापक म्हणाले होते की या माणसाला जिंकायला जगात आता काहीच उरलं नाही. 1927 अस्पृश्यांना सार्वजनिक तलावातून पाणी पिण्याचा हक्क मागितला. रक्त नाही, हिंसा नाही, फक्त माणुसकीचा आग्रह. मंदिर प्रवेश आंदोलन, विधवांचे पुनर्विवाह, महिलांचे हक्क, प्रत्येक लढाई फक्त माणुसकीसाठी होती. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि नव्या भारताला राज्यघटना लिहायची होती. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी संविधानात लिहिलं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. जात नाही, धर्म नाही, फक्त माणूस. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं. आपल्या सर्वांच्या हक्कामागे हे एक नाव आहे. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सोबत होते 5 लाखांपेक्षा अधिक लोक. हे धर्मांतर नव्हतं, ही होती स्वाभिमानाची घोषणा. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब गेले, पण त्यांनी दिलेलं एक वाक्य अजूनही लाखो लोकांचा श्वास आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 1990 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला, पण खरं सांगायचं तर बाबासाहेबच या देशाचे खरे रत्न होते. समतेचे योद्धा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना त्यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.